शिरपूर तालुक्यातील तराडी परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले। हवामान विभागाने 11 व 12 एप्रिल शुक्रवार रोजी विजेच्या कडकडाटासह उत्तर महाराष्ट्रात जोराचा पाऊस होईल हा अंदाज वर्तविला होता आणि तो अंदाज खराच ठरला। कारण की शुक्रवारी दुपारी 4 वाजेपासून ते 5 वाजेपर्यंत 1 तास जोरदार पावसाने शिरपूर तालुक्यातील वरोड परिसराला हजेरी दिली। त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये एकच दांदळ उडाली। तसेच रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी झाडे सुद्धा उन्मळून पडल्याचं दिसत आहे आणि त्याद्वारे वाहतूक त्या भागामध्ये कोळंबली होती। अवकाळी पावसाने ही 15 दिवसात दुसऱ्यांदा हजेरी दिल्याने शेती पिकांना मोठ्या प्रमाणावरती फटका बसला आहे। जर आपण शेतशिवाराचा विचार केला तर पपई, टरबूज, केळी या फळपिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे। तसंच बाजरी, मका, टमाटे, ज्वारी अशा कृषी पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आपल्याला नुकसान झालेलं दिसून येत आहे। तसेच त्या भागामध्ये अनेक घरांचे पत्रे देखील उडाले आहेत आणि त्या अवकाळी पावसाने लोकांच्या मोठ्या प्रमाणावरती आर्थिक नुकसान केल्याचे दिसून येते। या जोरदार वादळी वाऱ्यानं वरोड परिसरात गारपीट देखील झाल्याचे दिसून येते। तसेच भटाणे तराड कसबे रस्त्याच्या कडेला भटाण्याजवळ लिंबाचं झाड वीज तारासह कोसळलं आहे। ही घटना आपल्याला ईश्वर दिना मोरे यांच्या शेताच्या बांधावर घडलेली दिसते। हे घडत असताना तराड कसबे गावाचे वायरमन श्री रामेश्वर पावरा हे सुद्धा सदर झाडाखाली उभे होते। तेव्हा मोठा लिंबाचं झाड एक आवाज करून कोसळल्याने वीज तारासह खाली कोसळून आला। तरी प्रसंगावर राखून त्यांनी हुशारीने स्वतःचे प्राण वाचवले, तरी त्यांची मोटरसायकल त्या खाली दाबली गेल्याचे आपल्याला दिसून येते। तरी प्रशासनाने जो बळीराजाचं नुकसान मोठ्या प्रमाणात घडलं आहे त्याची भरपाई करावी अशी मागणी त्या परिसरातील लोकांनी केली आहे। शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज।